नायगावच्या बीडीडी चाळीच्या नवीन इमारतीमध्ये टॉवर क्रमांक 7 जो तयार झालेला आहे आणि लवकरच रहिवाशांना इकडच्या चाव्या सुद्धा मिळणार आहेत। हा आहे फ्लॅट नंबर 803। तर 803 नंबरच्या फ्लॅट मध्ये आपण आज जाणार आहोत, कारण बीडीडीच्या रहिवाशांचं स्वप्न जे आहे ते पूर्ण झालेलं आहे। 160 स्क्वेअर फीट मधून 500 स्क्वेअर फीटच्या घरामध्ये आपण प्रवेश केलेला आहे आणि बीडीडीकर खरंच खऱ्या अर्थाने आज आनंदित असतील। मुंबईतला जो मराठी माणूस आहे तो मराठी माणसाचं एक स्वप्न जे पूर्ण झालेलं आहे। एक प्रशस्त असा हॉल आपण विचार करतो ते 160 स्क्वेअर फूट मध्ये राहणारा माणूस याला एक प्रशस्त हॉल जो आहे तो इथे आपल्याला मिळालेला दिसतोय। त्याचबरोबर स्वप्नातल्या घरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते किचन सुद्धा मुलीसाठी महत्त्वाचं असतं। तर आपण बघतोय की किचन सुद्धा जे आहे ते अगदी प्रशस्त असं आहे, बऱ्यापैकी चांगला आहे। चांगल्या व्यवस्था आणि सुविधा सुद्धा आपल्याला जे आहे ते इथे बघायला मिळत आहेत। एक गृहिणीसाठीचं स्वप्नातलं किचन जे आहे ते इथे बनून प्रत्यक्षात तयार झालेला आहे। त्याचा आनंद जो आहे तो बीडीडीच्या रहिवाशांमध्ये नक्कीच असेल। आपण बघतोय की इथे एक बाथरूम आहे, कॉमन बाथरूम, त्याची सुद्धा इथे व्यवस्था जी आहे ती उत्तम प्रकारे केलेली आहे। फिनिशिंग सुद्धा आपण बघतोय उत्तम आहे आणि सरकारकडून ज्या आहेत, खास करून महायुती सरकारकडून अपेक्षा ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आपण बघतोय बीडीडी चाळीतल्या रहिवाशांचा। हा एक छोटा बेडरूम आहे, त्या बेडरूम बरोबर 500 स्क्वेअर फूट मध्ये 2 बेडरूम आहेत, त्यातील हा एक बेडरूम आपण बघतोय। मास्टर बेडरूमचं स्वप्न सुद्धा जे आहे ते पूर्ण झालेलं आपल्याला दिसतंय। याच मास्टर बेडरूम मध्ये आपण बघतोय की एक कॉमन जो आहे ते बाथरूम सुद्धा बघतोय। टॉयलेट आणि बाथरूम एकत्र या मास्टर बेडरूम मध्ये आपल्याला बघायला मिळतंय। एकंदरीतच आपण जर पाहिलं तर एका कोंडवाळ्यातून इथे एका मोठ्या घरामध्ये मराठी माणूस नायगावचा बीडीडी चाळीतला जो आहे तो आता येणार आहे आणि लवकरच याच्या चाव्या ज्या आहेत बीडीडी चाळीतल्या रहिवाशांना लवकरच मिळणार आहे। खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मराठी माणसाचं स्वप्न महायुती सरकारच्या काळामध्ये पूर्ण होणार आहे। मी विहंग ठाकूर, बीडीडी चाळ, नायगाव।